तर रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्याला सकाळ सकाळी बघा काढायचे वैरण. आपल्या भैया गेलाय रानात, त्यामुळे वैरणीची जबाबदारी आपल्याकडे आहे बघा. मग बघा घेतली एकदाशी आपण वैरण काढून. दिवसाला आपल्याला 2-3 रोजी लागते ती बघा. आपली काही लय पण मसर नाही ती, त्याच्यामुळं मग आणली वैरण कटरजवळ आणि मग बघा वैरण एकदाची बारीक केली आणि आपल्या मसरासने घेतली बघा टाकून. मसरं पण आपली सगळी वैरण खातात, त्यामुळे वैरण काय आपली मात्र होत नाही बघा. आपल्याला मागला की याचा गड आणत होता, अर्धा गड काय वांढरानेच खाल्ला या. त्या असू दे म्हणलं, आता काय ते पण मुकी जनावरच असले का ती. मग गेलो बघा रानात गेलेलो म्हणजे आपल्याला थोडंसं काम होतं. भैया आपल्याला तिथं आधीपासून ड्रिपच्या पायपा काढत होता बघा. आपल्या रानात म्हणलं तर आपल्या भैयाचं लय कष्ट आहे बघा. आपलं भैयाच काम जास्त करतो, आपण लय करून रानात नसतोयच. आणि परत दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी फड दिला पिटून बघा, सकाळी 6:30 वाजता. आता तुम्ही म्हणशील 6:30 वाजले, त्यांनी एवढे लवकर कसं काय उजाडले, काय माहीत सूर्यदेव एवढं लवकर कशाला उठली ती. मग काय आमच्या बायानं फडं नेत सगळा फड बघा आणला पेटवत एकदाचा. आणि आम्ही होतो बघा डाळ घेऊन, का तर कुठं दुसरीकडे गेलं तर लगेच विजवायचं म्हणून. ही बघा माझा मित्र पण आहे. वेळ चांगली असू नाही तर वाईट आपल्याबरोबर कायम असते बघा, त्यात काय विषयच नाही. आता सकाळ सकाळी याला आणला बघा उठवून, फड पेटवून आलो बघा परत ना कॉलेजमध्ये, का तर आज आपला आहे पेपर. मग काय पेपर आपण तर काय बुडवू शकत नाही. मग आलो बघा कॉलेजमध्ये, आत येऊन बघतो तर बघा ही 8 वाजता येऊन अभ्यास करत बसली ती. बाकीची पण आहे ती बघा, ही गपचूप अभ्यास करायची काही यांची सवय जाणार नाही. मग आलो मी पण बसलो बघा अभ्यासाला. अभ्यास केला एकदाशी पूर्ण बघा आणि आता निघालो पेपरला. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.